चिन्ह बॅकफुटला जाऊन राकेश भोईर या ठिकाणी चांगला स्टार्ट देत आहेत. अजय पाटील स्ट्राईकला आहेत सध्या. नॉन सेकंडकडे राकेश आणि एका धावेने स्टार्ट करताना अजय. त्याच्यानंतर क्वालिफायर 3 षटकांची मॅच. विनिंग टीम विपक्ष एश फायटर. अप्रतिम पंच केलाय. बॅकफुट पंच बघायला मिळतोय राकेश भोईर यांचा. एक चांगला शॉट, परफेक्ट टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 3 धावा स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू. यावेळेला जय पाटील सिंगल्सकडे कॉन्सन्ट्रेट करतायत. प्रथम बॅटिंग ज्या संघाचे येते त्यांचा गेम प्लॅनिंग थोडासा वेगळा असतो. किती धावा बनवायचा हा एक प्रश्नचिन्ह असतो. 4 मध्ये 4 झालेले आहेत. यावेळेला स्टिअर करताय सिंगल. 5 चेंडू 5 धावा. सतीश वेळंगी संघाचा एक घातक गोलंदाज आहे. अनेक वर्ष सातत्याने वलंकित राहिलाय गोलंदाजीमध्ये. त्याचे 1 धाव परिपूर्ण षटकाचे होते. समाप्ती 6 धावा. स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहेत. आमचे जतीन खूप चांगला हार्डवर्क आणि प्रामुख्याने त्यांचं योगदान भरपूर मोठं आहे. कारण पंचांचे डिसिजन योग्य कशा पद्धतीने जर आखणी बरोबर नसेल तर त्या स्पर्धेला मग पंचांना लाईन दिसत नाही. तिथून थोडंसं डिसिजनमध्ये प्रॉब्लेम येतो. म्हणून या स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी जतीनची जी कामगिरी आहे ती उल्लेखनीय आहे. गुड जॉब जतीन. अप्रतिम फिल्डिंग. स्टेट ड्राईव्हचा फटका अजय पाटील यांचा. डॉट बॉलने समाप्ती होते या चेंडूची. गोलंदाजी ट्रॅकवर आपण विशाल यांना बघतोय आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्या चेंडूवरती इंटेंट क्लिअर केला होता अजय पाटीलनं, परंतु सेकंड बॉलमध्ये त्याने सिंगलकडे आपलं खेळण्याचा पवित्रा. तिथे डॉट बॉल आलाय. आता मात्र हळुवारपणे खेळतायत. तिथे सोहम आहेत. 1 धाव मात्र परिपूर्ण. स्कोर कार्ड 7 वर पोहोचते आहे. राकेश भोईर यांच्या बॅटमधून येणाऱ्या धावा साई दर्शन संघासाठी भरपूर महत्वाच्या आहेत. आणि नो बॉल. जे 2 बॉल डॉट गेले होते ते कव्हर झाले तसं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि 9 विशाल. काही वेळेला कलात्मक क्रिकेट आणि सॅक्रिफाईस करते अजय. थोडीशी घाई झाली. अजय मागे परतताना मुकेश. संजीव मान आपण बघतायत मुकेशांना. 9 धावा असताना अजय पाटील एक हार्ड हिटर बॅटर माघारी परतलेले आहेत. यावेळेला सकारात्मक क्रिकेट. सिंगल्सने धावसंख्या डबल डिजिटमध्ये पोहोचले. 1-0. 10 रन्स. 1 टू गो. 1 बॉल टू गो. समोर मुकेश. पुढचा चेंडू वाईट बॉल. 100च्या रूपानं स्कोर कार्ड पोहोचेल 11. 11 चेंडू 11 धावा. श्री कुर्लाई चषक 2026 नेत्रदीपक नियोजन. यावेळेला सिंगल्स कंप्लीट केले. 12 मध्ये 12 धावा आपण बघताय स्कोर कार्डवरती. एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि ग्रामीण खेळाडूंना भव्य असं व्यासपीठ देणारी कुठली स्पर्धा असेल तर ती श्री कुर्लाई चषक. प्रत्येक मॅच नेत्रदीपक नियोजनामध्ये जबरदस्त हातखंडा आणि प्रत्येकानं या स्पर्धेचं कौतुक करावं असे एक दर्जेदार नियोजन, नीटनेटकं नियोजन आपण बघतायत. शेवटचे 6 चेंडू आहेत. सोहम आलाय गोलंदाजीसाठी. समोर मुकेश. यावेळेला आपण बघतायत पंचांचा कॉल. इट्स नो बॉल. धावसंख्या 1-4. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. 9+1 ऍड केली जाते.
मुकेश आणि राकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सोहम एका बाजूने तयार होते. पहिलाच एक्स्ट्रा चेंडू आणि त्याच्यानंतर 1+1 धावा ॲड केले. राकेश यांचा शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. तिथे रोहित आहेत. चांगलं कलेक्शन आणि तेवढीच रनिंग बिटवीन द विकेट. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू. हो, चांगला चेंडू आहे. 16 धावा. साई दत्त स्पोर्ट्स चॅनलच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट बघतायत आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आणि इथे आपण बघताय सर पॅड आणि बॅडमध्ये चेंडू होता. लाईक करा, शेअर करा. आणि आमचे जे टेक्निशियन आहेत खूप चांगलं वर्क करताना. सचिनची घरत जबरदस्त कामगिरी. आमचे कॅमेरामॅन आपण बघतायत सार्थ भोईर चांगलं वर्क करताना. प्रत्येक चेंडू खूप चांगला फॉलो करतायत. आपल्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करतायत. स्कोर कार्ड पोहोचलाय 18. हो, याही वेळेला सिंगल्स कंप्लीट झाले. 19 धावा. आमचे डिजिटल स्कोरर आपल्याला बघायला मिळत आहेत. संकल्प भोईर ही संपूर्ण आमची अंटायर टीम आहे जी श्री कुर्लाई चषक कव्हर करताना आमचे 3 पंच आपल्याला बघायला मिळत आहेत. अप्रतिम शॉट सिलेक्शन. सिंगल कंप्लीट होतीये. एका बाजूने सुशील आहेत, दुसऱ्या बाजूने आपण ऋतिक किन्याना बघतोय. टार्गेट समोर आहे. 21 धावांचं टार्गेट आहे. 21 धावांचं टार्गेट. सध्याची थंडी जर बघितली तर थोडीशी वातावरण सातत्याने चेंज आपण बघतोय. 21 धावांचं टार्गेट आहे. ओपनिंग पेअर चला. विळंगी संघाकडनं सलामीर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. साई कृपा विळंगी, सोहम आणि रोहित. 21 धावांचं टार्गेट नजरेसमोर आहे. 18 मध्ये 21. मॅच इंटरेस्टिंग आहे. मॅच मध्ये पूर्णतः एंटरटेनमेंट बघायला मिळणार आहे. दरम्यान सोहमसाठी राकेश भोईर पहिला चेंडू घेऊन. अप्रतिम टायमिंग. पॉइंटला खेळताय सोहम. चांगला स्टार्ट बघायला मिळतोय. पुढचा चेंडू रोहित. सिंगल्स खेळण्याचा प्रयत्न आहे. तालमेल तितकासा चांगला नव्हता यावेळेला धावण्यामध्ये. 2 धावा स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू सोहमसाठी असेल. यावेळेला थोडासा बाउन्स जास्त झाला. सोहम यांचा इंटेंट होता ऑन साईडला खेळण्याचा, फक्त जनरली पुश केले फॉर सिंगल मिड विकेट रिझन मध्ये. धावसंख्या 3 चेंडू 3 धावा. पुढचा चेंडू. यावेळेला सिलिमिडॉनला खेळतायत. 1 धाव मिळेल. 4 धावा स्कोर कार्डवरती आहे. 21चे टार्गेट सेट केले, परंतु विळंगी साई कृपा विळंगी आपलं फाउंडेशन बिल्ड करताना कॉन्सन्ट्रेशन ऑल फोकस सिंगल अँड डबलवरती कन्वर्ट केलाय. 4 चेंडू 4 धावा. संयम ठेवलाय दोन्ही फलंदाजांना. शांततेने बॅटिंग करताना आपण बघतोय. आणि डॉट बॉल. 17 धावांची गरज आहे. येणारी 13 चेंडू आणि 17 धावा असं मॅचचं इक्वेशन. सोहम आणि रोहित 2 सलामीर आपण बघतायत. ओपनिंग पेअर.
अंतिम चेंडू राकेश भोईर यांची उत्तम दर्जाची गोलंदाजी. अप्रतिम टायमिंग. ओ अजय सागर यांना सरळ डॉमिनेट कर चौकाराला 8 झालेले आहेत. आता 12 मध्ये 13 असं इक्वेशन राहिलंय. परफेक्ट टायमिंग. 5 चेंडू जर आपण बघितलं सिंगल्सकडे आणि 6व्या चेंडूवरती इंटेंट क्लिअर करत चॉप ड्राईव्ह होता, तिथे मात्र डॉमिनेट करत सागर यांच्या जवळून गेले चौकार. 12 चेंडूमध्ये 13ची गरज. अप्रतिम वेट करत सिंगल्स कंप्लीट केले. धावसंख्या 9 वर स्थिरावते. 21चं टार्गेट. यावेळेला फुलटॉस होता, फक्त दिशा दिले. 1ने धावसंख्या पोहोचते 10 वर. दहा झालेले आहेत. 21चं टार्गेट आहे. 10 मध्ये 11ची गरज आहे. पुढचा चेंडू आणि डॉट बॉल आलाय. पुढचा चेंडू सोहम. अप्रतिम टायमिंग केलंय. सिंगल्स कंप्लीट होते. धावसंख्या 1ने पोहोचते. 11. येणारे चेंडू 8 आणि 10ची गरज आहे. मॅच इज ऑन. नो बॉल. एक्स्ट्रा चेंडू हाताळलाय सागरकडनं. गरज आहे चांगली लेंथ इन लाईनची. कन्सिस्टन्सी इज बिग इम्पॉर्टंट दॅन परफेक्शन. आपण सातत्याने ऐकतोय. आपल्याला एक धाव घेतली जाईल. धावसंख्या 1ने पुढे जाते. 13. 7 मध्ये 8 बनवायचे आहेत. यावेळेला सिंगल्स घेण्याचा प्रयत्न सागर जावतायत, परंतु एक धाव परिपूर्ण. आता 6 मध्ये बनवायच्या त्या 7. 6 चेंडू 7ची गरज. थोडीशी टीम मीटिंग आपण बघतोय. 21 धावांचं टार्गेट असताना साई दर्शन संघ कुठल्या गोलंदाजाला प्राचारण करतंय. मुकेश यांना बोलवलंय. मुकेशानं 6 चेंडू चांगल्या पद्धतीचे हाताळायचे आहेत. जर इथून एक्स्ट्रा चेंडू हाताळतोय तर बॅटिंग टीमकडे मॅच थोडीशी जाऊ शकते, परंतु क्रिकेट आहे. काही डॉट बॉल फिल्डिंग टीमकडे जाईल, काही चांगले शॉट बॅटिंग टीमकडे मॅच वळेल. जर तर पुढचा चेंडू आणि सोहम माघारी परतताना आउट. 5 चेंडू 7ची गरज आहे. एक स्थिरावलेला बॅटर मैदानाच्या आत. बाहेर जाताना डगआउटकडे हिमांशू जातोय. हिमांशू 5 मध्ये 7ची गरज. नवीन बॅटर हिमांशू. समोर मुकेश आणि फलंदाज होत आहेत बाद. आणखीन एक धक्का. 4 चेंडू 7ची गरज आहे. नवीन बॅटर नितेश. चार चेंडू 7ची गरज आहे. इथून मात्र मॅच आता थोडीशी डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये जाते. कठीण रस्त्यावरती मॅच मार्गक्रमण करते.
बघूया मान मैदानाच्या आतमध्ये आलाय नितेश. पुढचा चेंडू आणि ही फलंदाज बाद होतोय. आता येणारे चेंडू आहेत ते 3 आणि धावा बनवायच्या त्या 7. हॅट्रिक विकेट इथे बघायला मिळत आहेत. 3 मध्ये 7 ची गरज आहे. 6 जर झाल्या सुपर ओव्हर. नवीन बॅटर गौरव. मिडल ऑफ द एव्हरी डिफिकल्टीज लाईस अपॉर्च्युनिटी आणि ते भरपूर महत्वाचं आहे. एका बाजूने रोहित आहे नॉन कडे आहे, दुसऱ्या बाजूने गौरव आला आहे. 3 मध्ये 7 बनवायचे आहेत. मॅच अजूनही चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळते. आणि रोहित माघारी परततोय. 4 चेंडू 4 विकेट. आपण या ठिकाणी बघतोय तर मात्र सतीश मैदानाच्या आतमध्ये जातील. संघाचे तारणहार बनणार का हा एक प्रश्न आहे. आता 2 मध्ये 2 चौकाराची गरज आहे. 2-7. सलग 4 चेंडूवरती 4 विकेट बघायला मिळत आहेत. मुकेशांची उल्लेखनीय कामगिरी, जबरदस्त कामगिरी आपण बघतोय. 2 मध्ये 7. आणि नो बॉल. आता 2 मध्ये बनवायच्या त्या 6. 5 आल्या तर सुपर ओव्हर. पुढचा चेंडू जबरदस्त फिल्डिंग आणि सतीश आउट. एका चेंडूवरती 6 धावांची गरज आहे. अंतिम चेंडू. चला यश फायटर संघ आपण टॉस कडे यायचं आहे. नेक्स्ट मॅच असेल विनिंग टीम विपक्ष यश फायटर. सहा धावांची गरज. पुढचा चेंडू आणि हार्डलक साई ग्रुप वेळंगी. हार्दिक या. यश फायटर संघाचा कॅप्टन चला टॉस साठी या. आणि त्याचबरोबर आणि विलंगी अक्षमा सवे साई दर्शन मायकोप टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या. मुकेश आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार स्वीकारण्याकरिता. टॉस तडकीने केला जाईल. मॅन ऑफ द मॅच मुकेश आपण सुद्धा या मॅन ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारण्याकरिता. मुकेश आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.
निर्णय कळवा. 3 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. साई दर्शन मायकोप टीम आपण आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. साई कृपा विलंगी टीम आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. हार्ड लक सतीश. सन्मान आपण साई कृपा टीमचा करणार आहोत. या स्पर्धेची एक अविस्मरणीय